जवाहर नगर परिषद क्षेत्रातील नगर परिषद कार्यालय ते ड्रायव्हर्शन रोड उपवन संरक्षण अधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्याची गेल्या 5 ते 6 वर्षापासून दुरावस्था झाली असून याकडे प्रशासनाचे मात्र पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे। प्रामुख्याने हा रस्ता अंदाजे 500 ते 600 मीटर लांबीचा असून या रस्त्याचे दुतर्फा तालुक्यातील महत्त्वाची कार्यालये आहेत। यात उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, तहसीलदार तथा दंडाधिकारी यांचे निवासस्थान, जवाहर नगर परिषद शिक्षण विभागाची शाळा, मुख्याधिकारी यांचे निवासस्थान, जवाहर पोलीस निरीक्षक यांचे निवासस्थान, पशुवैद्यकीय दवाखाना तसेच उपवन संरक्षण अधिकारी यांचे कार्यालय इत्यादी महत्त्वाची कार्यालये आहेत। तरी मात्र या रस्त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। तसेच असंख्य नागरिक याच रस्त्यावरून वाहनाने व पायी प्रवास करत असतात। रस्ता खराब असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना, आजारी व्यक्तींना, ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्याने प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। हा रस्ता चांगल्या अवस्थेत व दर्जेदार व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे। जवाहर नगर परिषद क्षेत्रात इतर विकास कामे होत असताना या रखडलेल्या रस्त्याकडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न तमाम नागरिक करत आहेत। आज आपण या ठिकाणी हा जव्हारचा रस्ता आहे। या ठिकाणी आपण व्हिडिओ कॅमेरा दाखवा बरं। हा जव्हारचा रस्ता आहे। कुटी रुग्णालय ते पुढे या ठिकाणी आपण बघू शकता हा रस्ता स्टेडियम आणि पुढे नाशिक रोड असा हा रस्ता या ठिकाणी गेलेला आहे। आज आपण या ठिकाणी या रस्त्याची पाहणी करायला आलो। रस्त्याची दुरावस्था काय आहे, रस्त्याचे खड्डे कसे आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता। अतिशय दुरावस्था या ठिकाणी रस्त्याची झालेली आहे। किमान 4 ते 5 वर्षापासून हा रस्त्याची परिस्थिती अशीच आहे। माननीय तहसीलदार तथा दंडाधिकारी यांचा निवासस्थान पण या ठिकाणी आहे। माननीय तहसीलदाराचं निवासस्थान याच रस्त्यावर आहे। त्याचबरोबर त्याच्या समोर उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांचा सुद्धा निवासस्थान याच रस्त्यावर आहे। त्याचबरोबर आपण बघितलं तर त्याच्या समोर बांधकाम विभाग कार्यालयाचा मुख्य कार्यालय सुद्धा या ठिकाणी आहे, म्हणजे याच रस्त्यावर आहे। बोलायचा उद्देश म्हणजे असा आहे, त्याच्याच पुढे आपण बघायला गेलो तर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय या ठिकाणी आपण कॅमेरामॅन यांचं सुद्धा कार्यालय याच रस्त्यावर आहे। हे अतिशय म्हणजे लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल का फक्त बघायला गेलं तर 200 ते 500 मीटरचा रस्ता आहे। या रस्त्याने यायचं म्हणजे दुःखाची गोष्ट आहे, पण जवळ पडतं त्यामुळे इथूनच जावं लागतं। कारण की खड्डे आणि याच्याने पूर्ण शरीराला त्रास होता। आधीच पहिलेच आजारी माणसं असतो, कोणी पेशंट असतं, कोणाला त्रास असतो। आता मला पण डायलिसिस चालू आहे, पण काही गोष्टी काय जवळ पडतात त्यामुळे कारणास्तव इथून जाणं भाग आहे। आणि या रस्त्याची नादुरुस्ती कित्येक वर्षापासून चालू आहे। तरी माझं तरी असं म्हणणं आहे का तुमच्या अपेक्षानुसार तुम्ही हा रस्ता व्यवस्थित करून जवाहर नागरिकांना त्यांच्या सुखदुःखीच्या सहभागात होऊन त्यांना सुखी ठेवा हीच आमची प्रार्थना आहे, बाकी काही नाही। या ठिकाणी या ज्या गाडीचा ड्रायव्हर आहे, हे जे टेम्पोचा ड्रायव्हर आहे याला हा आजारी आहे, डायलिसिसचा त्याला प्रॉब्लेम आहे। 8 दिवसात तो डायलिसिस करतो आणि रोजगारासाठी स्वतः गाडी चालवतोय। त्याचं सुद्धा म्हणणं आहे का या रस्त्यावर मी रोज ये जा करतो, यामुळे माझा त्रास अजून वाढलेला आहे। धन्यवाद। आपण आता आपल्यासोबत इथे तज्ञ फिरोज शेख आहे, यांच्याकडे जाणून घेऊया, थोडंसं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया या रस्त्याबद्दल। फिरोज भाई बोला सर। हे जो रस्ता या ठिकाणी आपण नेहमीच इकडून या रस्त्यावर आपण ये जा करता, आपण काय बोलणार याच्यावर? पहिले तर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून मी एवढंच बोलू इच्छितो की मला तरी कमीत कमी या रस्त्यावर चालून 30 वर्षापेक्षा जास्ती कालावधी झाला असेल। जेव्हापासून मी इथं जव्हारमध्ये आलो तेव्हापासून हा रस्ता असाच आहे। मगाशी तुम्ही बोलले का मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे इथं निवासस्थान आहे, आणि थोडासा एक तुम्हाला आठवण करून देतो की त्याच्या पलीकडे जर गेलं तर आपले नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्यांचं देखील निवासस्थान आहे, पण ते मुद्दामून या रस्त्याने जाण्याचं टाळतात। आता का टाळतात ते संशोधनाचा विषय आहे, आणि हा रस्ता व्हायला पाहिजे, कारण या रस्त्यामुळे बऱ्याच लोकांना पाठीचा आजार झालेला आहे। गाडीवर जातात, पाठीचे दुखणे झालेले आहेत, विनाकारण दवाखान्याचा खर्च या रस्त्यामुळे झालेला आहे। आणि दुसरी अशी गोष्ट की जवाहर नगर परिषदेमध्ये विकासाची कामे झटापट होताना आपण बघतो। जेव्हापासून नवीन सत्ता आली
चांगली कामं करताना आपण त्यांना बघितलेलं आहे आणि ह्या कामाकडे त्यांनी का दुर्लक्ष केला हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आज जनतेची मागणी आहे का रस्ता पाऊस पडण्याच्या आत व्हावा, ही अशी जनतेची मागणी आहे. कारण पावसाच्या आधी जर रस्ता नाही झाला तर आणखीन या रस्त्याची दुरवस्था होईल असं मला वाटतं. धन्यवाद. आम्ही एवढं 1-2 वर्षापासून बघतोय या रोडवरती सगळे बांधकाम ऑफिस आहे, PWDचे आहे, प्रांत मॅडमचा बंगला आहे, आपले तहसील मॅडमचा बंगला आहे, PSIंचा बंगला आहे. सगळं या रस्त्याची अवस्था अशीच आहे, कोणी काय लक्ष देत नाही आणि प्रशासनाचे काय लक्ष नाही. सगळे ऑफिसेस आहे इकडे. या ठिकाणी प्रत्येक सामान्य रिक्षा चालवणाऱ्या नागरिकांना पण याचा अभ्यास झालेला आहे का या रस्त्यावर बांधकाम विभाग अधिकारी आहे, तहसीलदार आहे, त्यांना सुद्धा अभ्यास झालेला आहे काय हा रस्ता लवकरात लवकर व्हावा. त्यांना सुद्धा त्रास आहे. तुम्हाला काय त्रास आहे का या रस्त्याचा? काय हो, खूप त्रास आहे, खूप खड्डे आहे, आमच्या गाडीचं नुकसान होतो, आम्ही रिक्षात प्रवासी नेतो त्यांनाही खूप त्रास होतो. आहे ना, तुम्हाला काय त्रास होत झाला का नाही? काय प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे इकडे. प्रशासनाने लक्ष दिलं तुम्हाला पाहिजे. व्यवस्थित रस्त्याला काय त्रास झाला नसेल ना तुम्हाला? रस्त्याला त्रास हा रेग्युलर आहे. आम जनतेचे जे हाल होत आहेत ते जे आपलं PWD ऑफिस आहे, जे सार्वजनिक बांधकाम आहे, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे इकडे. हा रेग्युलर रस्ता जवळजवळ 2 वर्ष झाले तिथून हा रस्ता तो खराबच आहे. खड्डे पण व्यवस्थित आतापर्यंत झालेले नाही. ते स्थानिक आमदार असतील, नगरसेवक असतील, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे इकडे. आपण कुठले? मी मोखाड्यात आहे. या ठिकाणी आपण बघू शकता हे मोखाड्याचे रहिवासी असून यांना सुद्धा माहिती आहे का गेल्या 2 ते 3 किंवा 4-5 वर्षापासून हा रस्त्याची दुरावस्था आहे. या ठिकाणी कोणीच लक्ष देत नाही. धन्यवाद. 2 मिनिटं घेणार तुमचे, जास्त नाही. या रस्त्यावर तुम्ही नेहमी वाहतूक करताय, या रस्त्याची दुरावस्था तुम्ही बघा. 2 शब्द या रस्त्याबद्दल काय बोलणार? काय बनवायला पाहिजे, हा रस्ता बनवायला पाहिजे, तर लवकरात लवकर झाला पाहिजे. हाच काय पुढचा रस्ता खराब झालेला आहे, तो पण बनवून घ्या. धन्यवाद. जवाहरकर नागरिक म्हणून मी सांगू इच्छितो की दिवसेंदिवस हा रस्ता खराब होत चालला तरी प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाहीये. तर आमची हीच अपेक्षा आहे का हा रस्ता कारण या रस्त्याने जाताना आम्हाला स्टेडियमकडे रोज खेळायला जावं लागतं. रोज बिचारे ते नर्सिंगवाले लोक वगैरे सगळे इथून जातात. तर हा रस्ता खराब आहे, तर याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं बस. या 4-5 वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या मागे काहीतरी मोठा राजकारण दडलेलं आहे का? मोठे साठेलोटे या रस्त्यामुळे झालेले आहेत का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. नाही तर याकडे संबंधित नगर परिषद असो, बांधकाम विभाग असो, जिल्हा परिषद, संबंधित विभाग अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आणि जव्हार शहराची नाही, जव्हार तालुक्यातील सर्व नागरिकांची मागणी आहे का हा रस्ता लवकरात लवकर व्हावा, जेणेकरून या ठिकाणी होणारे अपघात, लोकांना होणारा त्रास जेणेकरून तो लवकरच दूर होईल. मुख्याधिकारी निवासस्थान, तहसीलदार निवासस्थान, त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांचं निवासस्थान, हा सर्व या रस्त्यावर असून सुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. हा कुठेतरी म्हणजे प्रश्न या ठिकाणी असा निर्माण होतोय का हा रस्ता रखडलेला आहे 4 ते 5 वर्षापासून? काहीतरी साठेलोटे आहेत का? काहीतरी देवाणघेवाण झालेलं आहेत का? कुठेतरी यामध्ये राजकारण सुरू आहे का? असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय.